आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांना खतांवरील अनुदानात वाढ मिळणार आहे। यामुळे देशभरातील 4 कोटी शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, तसेच त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल। वर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। त्यामध्ये DAP खत उत्पादक कंपन्यांसाठी एक विशेष पॅकेज मंजूर करण्यात आले आहे। यामुळे शेतकऱ्यांना DAP खतासाठी अधिक पैसे मोजावे लागणार नाही आणि त्यांना अधिक अनुदान मिळण्याची शक्यता आहे। या पॅकेजसोबत सरकार आर्थिक मदतही देणार आहे। केंद्र सरकारने 2025च्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत DAP खत उत्पादक कंपन्यांना दिलासा दिला असून त्यांच्या अनुदानासोबत आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली आहे। याचे मुख्य उद्दिष्ट कृषी उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि आवश्यक खते परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे। DAP खतांसाठी सरकारने 3,850 कोटी रुपयांच्या एकवेळच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 50 किलोच्या बॅगसाठी 1,350 रुपये दर कायम राहतील, जो शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय ठरेल। आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांचा भारतातील खतांच्या किमतीवर परिणाम होत असतानाही 2014 पासून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना बाजारातील या चढ-उतारापासून वाचवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत। 2014 ते 24 मध्ये सरकारने खत सबसिडीवर 11 कोटी 90 लाख रुपये खर्च केले, जो 2004 ते 2014 मध्ये देण्यात आलेल्या सबसिडीच्या दुप्पट आहे।